दुरुस्त करण्यासाठी चांगला आहे। या झाडाची साल आपण कूट करून लावली, त्याचा चिक काढायचा। तसे या झाडाचे लई फायदे आहे आणि खाली एकदमच रानमेवा आहे। टेंबोनीच्या पानापासून पानं आम्ही पहिला जमा करू लहानपणी, याचे मुळके बनवू इको मस्त मस्त पैसे होय आमच्या। सुमित्रा सामान सुमान ठेवलं सुमित्राने, बाबा कोणी चांगल्या पाय हा निघू शकते। या झाडापुढे आम्ही सोडा भात केला होता, मस्त 3 दगडाची चूल मांडली, जबरदस्त सोडा भात केला। आणि सोडा भात खाच्या टाइम मी आलो टेंबूला खासाठी। हे बघा हे टेंबुर्णीचे फळं हे आपल्या झाडाचे 2 सापडले मला, हे 2 सापडले। एखादे शब्द पडून आहे, एक बरं आहे, फोडतो पुन्हा असं तर पाहतो येतं वरते चढतायत। आता मला वेळ नाही, आता मी आलो बैलाकड, तिकडे आपले बैल आहेत सतत तिकडे। बापू सुद्धा आत्ता आला शेड्या घेऊन। बाबू म्हणलं मी झटका मशीन बंद करायसाठी आलो। मी ते मुख्य चॅनलवर व्हिडिओ टाकला होता, आमचं कुटुंब बिलोक या चॅनलवर लाईव्ह व्हिडिओ काढला होता। आत्तापर्यंत होतं लाईव्ह, झटका मशीन आता बंद केली, हातल्या हात बसते बापून। तर वाटलं इकडं आल्यासारखं टेंबरं तरी पाहा म्हणलं, काही सापडून तर टेंबरं। हे बघा हे खराब आहे वाटतं, हे नाही जमत, याला देतो फेकून। बघा कसे टेंबरला पोळ्याचे लक्ष नाही तर बघा असे भरपूर टेंबर लागून आहे, दिसते ना तुम्हाला? जबरदस्त टेंबर लागून आहे आपले, हे आपलं झाड टेंबरचं जबरदस्त आहे। येतो आता खाली खोटं हाय पडून, तर पण दिसून नाही राहिले आता भावनं। आता इकडे जातो पात, कोणी खाल्ले टेंबूर सांगा बरं। आणि कोण आहे दिसून नाही राहिले मला टेंबूर। तिकडे सुमित्रा आली कापूस याच्यासाठी, बापूला शेळ्या चारासाठी। मी आलो बैल घेऊन, माझ्या बहिणी डोळ्याचं ऑपरेशन आहे, लहान भाऊ गेला बहिणीला घेऊन चंद्रपूरले डोळ्याचं ऑपरेशन करायसाठी। मी आलो बैल घेऊन, आता आल्यासारखं आता पाव म्हणलं। हे बघा हे बघा, अरे हे किडीलाच वाटते मला, तरी पण फोडून पाहतो थोड्याशा वेळानं। आता इथून धसता येत नाही, 2 काळ्यातून धसतो आता येतं। सापडलं थोडंसं होते खाले, आपण नाही खात, बाबूले नेऊन देतो, खा म्हणतो बापूले। आपण काऊन खायचं, जीवनामध्ये आपण लहानपणी लई खाल्ले टेंबरं, लहान पोर नाही खाल्ले टेंबरं, मग आपण काऊन खायचं। पाहता जास्त नाही वाटतंय, नाही आहे पाहता पण 2-3 सापडले वाटते भावांना। या झाडाबद्दल तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो, हे झाड जखम दुरुस्त करण्यासाठी चांगलं आहे। या झाडाची साल आपण कूट करून लावली जखमीवर, यानं लवकर जखम भरते। आपल्या पायले चिकल्या झाल्या असेल तर हे जे फळं आहे, हे आता लागले हे पिकाले फळं, कच्ची फळं असलेली पावसामध्ये ते त्याचा चिक काढायचा आणि चिकल्याला लावायचा, चिकल्या हातून दुरुस्त होते, असं झाड आहे। तसे या झाडाचे लई फायदे आहे आणि खाली एकदमच रानमेवा आहे, गोड फळ आहे। खाली कच्चं खातं म्हणलं तुरट लागते, खावशा वाटत नाही। त्यातली कच्च्या फळातले बी खातं म्हणलं ना एकदम चवदार बी लागते, फक्त वरचं टरफल घासून टाकावं लागते, चांगलं लागते याचा खाली बी। टिकल्या फळाची बी काय आपण खाऊ शकत नाही, खाली तर चांगली वाटते पण खाऊ शकत नाही, सहसा कडक राहते आणि फळ खाली जबरदस्त राहते। आणि या टेंबोनीच्या पानापासून विड्या सुद्धा वळतात काही लोक। पहिलं आमची हे पानं आम्ही जमा करू लहानपणी, याचे मुळके बनवू इको मस्त मस्त पैसे होय आमच्या लहानपणी। असं हे झाड आहे टेंबोनीचं। या झाडावर चढतो म्हणलं तर चढता की येते, पण कशा राहते हे झाड, वजनदार माणसानं चढतो म्हणलं ना, फांदाच खाली मोडला तर मग नुकसान होते। मग आता मी काही चढू शकत नाही, पाहतो काही फळं सापडते का। तर 2-3 फळं आत्ताच सापडले आपल्याला, ठेवले खिशात, पाहतो काही 2-3 पुन्हा फळं सापडते का, तर मग तिकडे नेऊन देतो। जातो भावानं तिकडं, आपल्याला जास्त काही फळं सापडलेच नाही, 2-3च फळं सापडले, तिकडे जाऊन देतो बापूली मी आता। तिकडे आहे बापू, बकऱ्या चालतात तिकडे। सुमित्रा नाही वाटते, हे आमची मातोशी आहे, ते तुरी जमा करून आहे आमच्या, थोड्याशा तुरी पण आहे जमा करायच्या। सुमित्रा टेंबरं खाते का म्हणणार होतो, तर सुमित्रा तिकडेच आहे वाटते निंबापाशी, आता तिकडे आली होते सुमित्रा, तर तिकडेच जातो आता मी। बापू कोण आहे का बापू, कबुली खा म्हणतो मला टेंबरं, खा ना टेंबरं, ये ना। हो हाय 2-3 आहे, आलो आता मी इकडं। सुमित्रा येतो होती ना, कुठे गेली का सुमित्रा, भाजीपाला काढताय का तिकडे घेऊन त्या सांबार तिकडे आहे, सांबार थोडं तिकडे काढताय का मस्त वाटते आमचा गहू। हे बघा कसा गहू पडला आमचा, व्हिडिओ सुद्धा काढला, किती आमचा गहू पडला, वलीत करायसाठी आलो होतो, जबरदस्त व्हिडिओ काढला होता मी। हे बघा कसं पडला आमचा, डबल झाली आमचे नुकसान। पहिलं कपाशी नुकसान झाली, त्याच्या पहिल्या बकऱ्या मेल्या का, किती वेळ सांगायचं, आता गहू मेला, जाऊ दे गेलं बाई बोलला। हो
मोल्ला काने गहू मोल्ला तुम्हाला सांगण्यात त्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा तुम्ही. इथं सामान सुमान ठेवलं समजा पाणी मानी आताच पेलो हा बाबा कोणते चांगले पाय हे खराब आहे. हे खराब आहे का हे खराब आहे. हा नाव ना खराब आहे का हे गेलं कोण आहे हे खराब आहे. पाहिजे काय आहे चंपोईन चांगलं मी आणलं पाय मी खासाठी हे दिली खराब. खराबच निघलं खराबच निघलं हे निघू शकते. हा हे निघू शकते. चांगलं आहे का ते हे आता. कोण काम ते तुला खासाठी आणलं बघ कुठलं कुठून नाना खराबच निघलं हे थोडंसं खराब. अपेक्षा भंग झाला काही खरं नाही खराबच निघलं खराबच निघलं भावांना आणलं पण काही फायदा नाही झाला जाऊ दे आता खराबच आहे अपेक्षा भंग झाला भावांनो बापूसाठी आणलं पण तिकडे पडते का का बैल जळे नाही काळात बसून तुम्ही काळ्या तिकडे जातो बैलाकडं म्हणजे कसं आहे भावांनो आता सुमित्रा आहे म्हणते काळ्या पात टेंबुरं आणले पण ते का कुसाळ्यात गेले टेंबुरं चांगलेच नव्हते टेंबुरं किडलेले होते बापूही नाही खाऊ शकला बापूसाठी खासाठी म्हणून आणले होते आशेनं तर खाऊ नाही शकला बापू सुमित्राला तर भेटले दिसले नाही सुमित्रा तिकडे गेले वाटते काढायला कसं आहे आता उत्पन्नाची यावर्षी कमतरता आहे तर पैशाची कमतरता असल्यामुळे आता यावर्षी जास्तीत जास्त चुलीवरच करायला लागते स्वयंपाक तर सुमित्रा रोज आता काळ्या पाळते शेतात आपल्या सापडते ना काळ्या चाललो मी आता तिकडे बैलाकडे आता मस्त इकडे गहू आपला इकडे मक्का गहू पडला यावर्षी पण कपाशी गेली गहू गेला हे इकडे पडला व्हिडिओसुद्धा काढले होते तुम्ही कदाचित पाहिले असेल तर काहून पडला गहू ते सुद्धा सांगितलं त्या व्हिडिओमध्ये भयानक गहू पडू नये आमचा चाललो मी आता बैल पाच कोणकडे गेली का आमचे बैल पाहिल्या पाच लागते नाही आता मोकाट जाते ना बैल कुठं बैलाले दांडत बसायचं काम आपण आणि एक झाड आहे पुढं 2-3 वर्षापूर्वी एक घटना घडली होती आहे पुढे झाड झाड पण टक्कतो आता थांबा बैल पहिलं कुंकड आहे मला पाव दे बैल खोटं आहे तर बैल पाहिल्याशिवाय मी मग नाही सांगू शकत नाही मग बैल कुंकडी निघून जाते मोकाट नुकसान व्हायची मग दिसून नाही राहिले कुठं का बैल आपली मी बापूले टेंबलो नेऊन द्यायला गेलो तोपर्यंत बैलच गायब झाले आपली तिकडे वाजत आहे हाय हे इकडं बैल वाजत आहे दिसले नाही पाय हां दिसले आता हे बघा हे झाड हे जे झाड आहे ना या झाडापुढे आम्ही सोडाभात केला होता येतच केला होता मस्त 3 दगडाची चूल मांडली जबरदस्त सोडा भात केला आणि सोडा भात खाच्या टाईमला आमची बकरी मोडली होती त्यावेळेस आमचं कुटुंब बिलोक या चॅनलवर तो व्हिडिओ टाकला होता पाय मग बकरी मला मोडल्याचा व्हिडिओ काढला होता बंडी बस घडी नेली घरी बांधबून केली असे त्याचे व्हिडिओ काढले होते बस ते बांधबून केले ते व्हिडिओ टाकलाच नाही वाटते अजून माझ्या फोनमध्ये तो व्हिडिओ आहे वाटतं का डिलीट व्हायला का तो टाकला का नाही का मी टाकतो म्हणलं पण कदाचित फोनमध्ये असं ते टाकायला लागेल एक दिवस म्हणजे आत्ता आठवली पाय गोष्टीमध्ये असे भुलून जाते लई कामं राहते लई भानगडी राहते जीवनामध्ये भुलून जाते माणसाने